गॅस बंद करायला, मीठ टाकायला सारखं विसरता? कारण काय? चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार, मी वैशाली बांते, महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कधी पोळ्या करून झाल्यावर गॅस बंद करायचा विसरलात का? भाजी आत्ता करायची आहे, पण ती स्वच्छ धुवून ठेवली, पण कुठे तेच आठवेना. भाजीत मीठ टाकायचं विसरलात. मोबाईल किंवा चावी कुठे ठेवली आठवत नाही. फ्रीज कशासाठी उघडलं हेच आठवेना. असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का? जर असं तुमच्यासोबत होत असेल तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकट्या नाही आहात. खरं सांगायचं तर माझ्यासोबतही 1-2 वेळा असं झालं आहे. पोळ्या करून झाल्यावर मी गॅस बंद करायचे विसरले. तेव्हा मला स्वतःलाच प्रश्न पडला, हे नेमकं का होते? मग मी याबद्दल माहिती जाणून घेतली. आज ती तुमच्यासोबत शेअर करीत आहे. नुसतंच माहिती शेअर करणार नाही तर असं घडू नये म्हणून कोणती उपाययोजना करायची हे व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मला सारखं विसरायला होतं, म्हणजे माझी स्मरणशक्ती कमी झाली किंवा कुठला आजार तर कारण नसेल ना, अशी शंका मनात आणणे म्हणजे चुकीचे आहे. हे असं का होते ते आता आपण जाणून घेऊया. झोप पूर्ण न होणे. ज्या महिलांना लहान बाळ असते अशा महिलांची झोपमोड होत असते. त्यामुळे लक्ष आणि स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. किंवा काही टेन्शन असेल तरीसुद्धा झोप येत नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या स्मरणावर होत असतो. दुसरे कारण आहे मानसिक ताण. घर, मूल, नोकरी, जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर ताण वाढतो व स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. एकाच वेळी अनेक काम करणं, मल्टीटास्किंग. एकाच वेळी अनेक कामं करणं, अनेक गोष्टी सांभाळताना लक्ष विचलित होऊ शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे हार्मोनल बदल. गर्भधारणा व प्रसूतीनंतर काही काळ हार्मोन्समधील बदलांचा परिणाम जाणवू शकतो. पोषणाची कमतरता. काही वेळा लोह, व्हिटॅमिन B12 किंवा इतर पोषक घटकांची कमतरता असल्यास थकवा व विसराळूपणा वाढू शकतो. शेवटचं पण महत्त्वाचं कारण म्हणजे ऑटो पायलटवर काम करणं. ऑटो पायलटवर काम करणं म्हणजे सवयीने किंवा यांत्रिक पद्धतीने काम करणं. त्या क्षणी त्या कामाकडे पूर्ण लक्ष नसणं. शरीर काम करतं पण मन दुसरीकडे विचार करत असतं. त्यामुळे आपण भाजीत मीठ टाकायला, गॅस बंद करायला किंवा इतर गोष्टी करायला विसरत असतो. अशा चुका टाळण्यासाठी काही उपाय प्रभावी ठरू शकतात. त्यापैकी पहिला उपाय आहे, रोज 7-8 तास पुरेशी झोप घ्या. एकाच वेळी एकच काम करा. वस्तूंची जागा निश्चित करा म्हणजे वस्तू लवकर सापडतील. पुरेसं पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या, हलका व्यायाम करा, मेडिटेशन किंवा दीर्घ श्वसन करा. एकट्याने काम जड वाटत असेल तर कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. तरीही त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. पण पुढच्या वेळी अशी चूक झाली तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित तुमचा मेंदू थकलेला असेल, तुमच्या खांद्यांवर जबाबदाऱ्यांचा भार जास्त असेल आणि तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज असेल. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही तर ती प्रत्येक स्त्रीची गरज आहे. तुमच्यासोबतही अशा घटना घडल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या महिलेच्या उपयोगी पडू शकेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना व कुटुंबियांना शेअर करा आणि महिलांच्या आयुष्यात उपयोगी पडणारे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.